ही रेसिपी एवढी टेस्टी बनवू शकते हे मला आधी माहिती नव्हतं, तर तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी बघूया. एक पळी तेल घालायचे कुकरमध्ये, 2 मीडियम साईजचे कांदे घालायचे, 2 टोमॅटो घालायचे, कोथिंबीरीच्या काड्या, लसूण घालायचं आहे, गरम मसाला, लाल तिखट, हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे. मस्तपैकी ह्यामध्ये 1 वाटी पाणी ओतायचे, दणकून 1 शिट्टी काढून घ्यायची. 1 शिट्टी झाली आहे तुम्ही बघू शकता. मस्तपैकी मसाला गार करायला ठेवूया. तोपर्यंत आपण काय करायचं, एक पातेलं घ्यायचे, पातेल्यामध्ये गरम पाणी करायचे, छोटा अर्धा चमचा मीठ घालायचे, सोयाबीन लागेल तेवढं घालायचे. मी ह्यामध्ये जवळपास अर्धा पाव एवढं सोयाबीन घातलेलं आहे. मस्तपैकी हे शिजवून घ्यायचे. दुसऱ्या पाण्याने एकदा धुवून छान पिळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता कढईमध्ये टाकले 1 ते 1.5 पळी तेल, त्यामध्ये टाकले जिरं. आता सोयाबीन घालायचे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी जळेपर्यंत छान असा रंग बदलेपर्यंत सोयाबीन परतून घ्यायचे. सोयाबीन साईडला ठेवूया. आता जो मसाला गार करायला ठेवला तो मसाला बारीक करून घेऊया. आता कढईमध्ये टाकायचे आपल्याला खडे मसाले, आवडीनुसारच तेल घालायचे, जास्त तेल घालण्याची गरज नाही. खडे मसाले घातल्यानंतर वाटलेला मसाला घालायचा आहे, धणेपूड घालायची आहे. छानपैकी असं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. फक्त 1 कप एवढं इथे पाणी घालायचं, जास्त पाणी घालण्याची गरज नाही. आवडीनुसार तुम्ही इथे पाणी वापरू शकता. आपलं फ्राय केलेलं सोयाबीन, कोथिंबीर घालायचे, चवीनुसार अजून थोडंसं मीठ घालायचं. तयार आहे आपली सोयाबीनची भाजी. तर तुम्ही पण